रामकृष्ण हरी. वारकरी मित्रांनो, आज संत वाङ्मय, वारकरी संप्रदायातलं संत वाङ्मय काय आहे हे पाहत असताना तिसऱ्या भागामध्ये कालचा राहिलेला उर्वरित भाग आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. काल आपण असं म्हटलं होतं शेवटी की वारकरी संप्रदायाच्या उंचीप्रमाणे, वारकरी संप्रदायाच्या आशयाप्रमाणे आपण सुद्धा त्याची उंची आपण पाहिली पाहिजे, शोधली पाहिजे. मुळात वारकरी संप्रदाय निर्माण होताना डोळ्यासमोर काय आहे? नामदेव महाराजांनी म्हटल्याप्रमाणे की भूतकाळाचं अवलोकन केल्यानंतर आणि भविष्यकाळाचं अवलोकन केल्यानंतर भूतकाळामध्ये असं दिसलं त्यांना की राजे भ्रष्ट यौवन झाले आणि भविष्यकाळात त्यांना असं दिसलं, नामा म्हणे पुढे हे जन, यौवन संसर्गे कठीण. आता हा मधला काळ आहे. या मधल्या काळामध्ये आपण संतांनी निर्माण केलेल्या संत वाङ्मयाचा समाजासाठी उपयोग करत असताना प्रथम ते आपण चांगल्या प्रकारचं अभ्यासलं पाहिजे. चांगल्या प्रकारचं अभ्यास करण्याकरता त्याच्या गाभ्यात जाऊन विचार केला पाहिजे. जसं एखादा मनुष्य, उदाहरण सांगायचं झालं तर सुपारीपासून व्यसन करायला सुरुवात करतो, पुढे त्याला पान खायची सवय लागते, पुढे तो नंतर बिडी पिऊ लागतो, सिगारेट पिऊ लागतो, पुढे तो नशा वाढवत पुढे थेट भांग, अफू, गर्द इथपर्यंत जातो. दृष्टांत निकृष्ट आहे, पण हाही दृष्टांत संत वाङ्मयात आलेलाच आहे. ही ब्रह्मानंदाची नशा आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात करताना अभंग पाठ करण्यापासून सुरुवात केली तर तुमची नशा पण वाढली पाहिजे. आता आपण गाथा पाठ करूया, त्यानंतर पुढे जाऊन अभंगाच्या आशयापर्यंत पोहोचूया. सार्थ गाथा आपण पाहूया. हे पाहता पाहता पुढे गेल्यानंतर आणखी आपल्या संप्रदायामध्ये काय आहे, आपल्या वाङ्मयामध्ये कोणता गाभा आहे, एकनाथ महाराजांच्या भारुडांमध्ये आणखी काय दडलेलं आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करावा. हे पाहता पाहता पुढे गेल्यानंतर जसं माणसाची नशा वाढते आणि पुढे गेल्यानंतर तो नाही, आता आपल्याला आशयाशिवाय भागत नाही, मग तो आणखीन ब्रह्मसूत्र पाहतो. ब्रह्मसूत्रानंतर पुढं आणखी काय मिळेल का, आणखी काही गाभा आहे का, मग ज्ञानोबाऱ्याचा अमृतानुभव पाहतो, सांगदेव पासष्टी पाहतो. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही जितका वेळ द्याल, जितका बुद्धीला खुराक मिळण्यासाठी प्रयत्न कराल, तेवढं सगळं आहे. आणि असा वारकरी संप्रदाय सर्वांगाने परिपूर्ण असलेला, त्यामध्ये आपण कसं उतरायचं, कसं पोहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. कारण काल सांगितल्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची मुळामध्ये वाङ्मयाची निर्मितीच इतकी श्रेष्ठ आहे, इतकी महत्त्वाची आहे की त्या वाङ्मयाला मग ज्ञानोबारायांच्या ओव्या असतील, तुकाराम महाराजांचे अभंग असतील, पण त्यांनी स्वतः हे वाङ्मय निर्माण करत असताना त्याचं गांभीर्य सांगताना इतके उच्च प्रतीचे शब्द वापरलेले, शब्द ब्रह्माब्दी, शांभव, हे तर मी परवाच्याच प्रवचनामध्ये सांगितलेले आहे. पण आज आणखीन ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये समारोप करताना किंवा आरंभ करताना ज्ञानेश्वरीच्या ओव्यांना, ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं जे काही वेदापासून, त्यात व्यासांच्या शब्दांमधून, शंकराचार्यांच्या प्रमेयांमधून काय आलेलं आहे हे सांगता सांगता, संवाद करता करता कधी म्हणतात हे धर्म्यामृत आहे, कधी म्हणतात हे धर्मनिधान आहे, कधी म्हणतात हे धर्मसंकीर्तन आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले. त्याला पसायदानाच्या आरंभाला धर्मकीर्तन असं म्हटलेलं आहे. किंवा वाग्विलास विस्तार, वाचेच्याद्वारे केलेला हा विस्तार आहे. तैसा वाग्विलास विस्तारो आणि गीतार्थीसी विश्वभरो. कुठे याला स्वानंद भोगाची सेल हा विषय तर होऊनच गेलेला आहे. प्रतिसृष्टी आणि मजलागी ग्रंथाची स्वामी, हे दुजी सृष्टी केली तुम्ही, किंवा ही प्रतिसृष्टी केली तुम्ही. किंवा देशिकार लेणे, महाराष्ट्राच्या मराठी भाषेमध्ये हे देशिकार लेणे मी आपल्यासमोर सादर करत आहेत असं म्हटलेले आहेत. किंवा वाग्यज्ञ, हा वाग्यज्ञ आपल्या चरणी समर्पण करतोय असं म्हटले.
कुठं ग्रंथपुण्य संपत्ती. काय ज्ञानेश्वरीला ग्रंथपुण्य संपत्ती म्हणजे ही एक प्रकारची संपत्ती आहे असं म्हटलेलं आहे. प्रमेय पीक किंवा प्रमेय बीज, काही ग्रंथाच्या शेवटी अध्यायाच्या शेवटी प्रमेय बीज असं म्हटलेलं आहे. कुठं असं म्हटलंय चराचरैक भाग्य, इतके उच्च प्रतीचे शब्द वापरले. अखंड संपूर्ण अखिल चराचरांचं भाग्य ज्याच्यामध्ये दडलेलं आहे अशा प्रकारचं हे चराचरैक भाग्य असं म्हटलेलं आहे. कुठं योगियांचे भोगधन. 6वा अध्याय समाप्त करताना माऊली म्हणतात हे योग्यांचं भोगधन आहे. हो, किंवा हे सेवन करताना कसं सेवन करावं, इतक्या सुंदर ओव्या ज्ञानोबरायांच्या बघा. ते म्हणतात हे आमच्या हृदयातलं गूढ ते तुमच्या चरणापर्यंत समर्पण, कानापर्यंत समर्पण करत असताना की आता इंद्रिया देवणी कवाड भोगी हृदयी, हे सर्वस्व आमुचे गुड परी दाविले तुझं उघड. आता इंद्रिया देवणी कवाड भोगी हृदयी, इंद्रियांना कवाड द्या, इंद्रियांना आणि अंतर्मुख करा आणि आपल्या हृदयामध्ये याचा भोग घ्या असं म्हटले. इंद्रिया देवणी कवाड भोगी हृदयी, किंवा हे प्रमेय पीक आहे. हो, तुकाराम महाराजांनी सुद्धा याला कुठं ब्रह्मानंद म्हटले, कुठं भक्तिरस म्हटले. सेवू भक्तिरस तुका म्हणे, सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. हो, तर हे भक्तिरस, ब्रह्मरस, प्रमेय पीक, भोगधन, योग्यांचं धन, चराचरैक भाग्य, वाग्यज्ञ, ग्रंथपुण्य संपत्ती, या सगळ्या आणि उच्च प्रतीच्या शब्दांचा विचार जर केला तर आपलं संत वाङ्मय फार उच्च दर्जाचं आहे. अखिल चराचरा करत आहे आणि एक ज्ञानोबार आहे. आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जगाला देतात. हो, हे त्यांचं संपूर्ण आयुष्याची कमाई हो त्यांनी आपल्याला समर्पण केलेली आहे. तुकाराम महाराजांनी हा संपूर्ण गाथा, पूर्ण आयुष्याची कमाई त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ती त्यांच्या जीवनातली फार मोठी संपत्ती आहे. अशा अर्थाने वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक मुमुक्षुने, प्रत्येक साधकाने, प्रत्येक विचारवंताने या वाङ्मयाकडे पाहिलं पाहिजे असं मला तरी वाटतंय. आता ठीक आहे, समजण्याकरता सुद्धा त्याला वेळ लागते आणि ते समजत असताना, उतरत असताना, खोल जात असताना आपल्याला हळूहळू पुढचे प्रमेय सुचू लागतात, आठवू लागतात. असं म्हटले संत महात्म्यांनी, काही गोष्टी कळण्याकरता वय लागतं, काही गोष्टी कळण्याकरता मुमुक्षुत्व लागतं, काही गोष्टी कळण्याकरता स्थळाचं पण बंधन असतं, त्या स्थळाला गेल्याशिवाय त्या गोष्टी कळत नसतात. काही गोष्टी कळण्याकरता माणसाला वेळ लावावं लागतं, त्या इतिहासाचं म्हणा किंवा अध्यात्माचं म्हणा किंवा पुराणाचं वेळ लावावं लागतं. काही गोष्टी कळण्याकरता श्रद्धा लागते माणसाजवळ आणि काही गोष्टी कळण्याकरता केवळ अभ्यास कारणीभूत असतो. आता काही गोष्टी कळण्याकरता वय लागतं म्हणजे काय? समजा तुकाराम महाराजांचं रूपक जर आपल्याला समजून घ्यायचं म्हटलं की भ्राताराच्या संगे सुखाची अवस्था, आधी ते सांगता नाही कोणा, तथापि सांगणे कुमारिकेपासी, ते काय मानसी सुख पावे. म्हणजे जसं दृष्टांताप्रमाणे भ्राताराच्या संगे सुखाची अवस्था हे कळण्याकरता त्या मुलीला वयातच यावं लागतं. लग्न काय असतो आणि पती काय असतो हे तिला वयात आल्याशिवाय कळणार नाही. काही गोष्टी कळण्याकरता वय लागतं. तुकाराम महाराजांनी 25 अभंगाचं रूपक केलेलं आहे बघा. अधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, हो म्हणून व्यभिचारा टेकले. संतांनी, संत वाङ्मय आपल्या गळी उतरवण्याकरता, हे प्रमेय सिद्धांत आपल्या गळी उतरवण्याकरता कोणते कोणते रूपक केलेत, हो कोणत्या कोणत्या दर्जापर्यंत केले. मला वाटतं कमालीच आहेत. ही दृष्टांताची मात आहे. आणि अशा प्रकारे दृष्टांताची, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूचे संगती तरुणोपाय असं म्हटलेलं आहे. काही गोष्टी कळण्याकरता जसं वय लागतं, काही गोष्टी कळण्याकरता स्थळ लागतं. स्थळ, त्या स्थळावर गेल्याशिवाय त्या क्षेत्राचं, त्या आणि सिद्धांताचं महत्त्व कळत नाही. ते या पंढरीसी घडे आणि खळा पाजर रोकडे. पण केव्हा, कुठं, कधी कळलं ते आपल्याला? हो, तर ते पंढरपुराच्या क्षेत्रात गेल्यानंतर, ते पाहिल्यानंतर मग आपल्याला कळलं. अर्थात काही गोष्टी कळण्याकरता स्थळाचं महत्त्व असतं, काही गोष्टी कळण्याकरता श्रद्धेचं महत्त्व असतं. आणि हे सर्व वाङ्मय अशा प्रकारे निर्माण होत असताना संत महात्म्यांनी आपल्याकरता जे निर्माण करून ठेवलेले आहेत असं म्हणावं लागेल की हे संत वाङ्मय निर्माण होत असताना कमालीची गोष्ट आहे. माणसं कमावतात, विचारवंत होतात, पण ते कमवलेलं ते सगळं धन आपापल्यासाठी वापरत असतात. आणि म्हणून कुठं कमवलं आणि कुठं गमवलं हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. काही वेळेला आपले अज्ञानी माणसं असं म्हटलं जातं, नोकरीत कमावलं आणि बाटलीत गमावलं. म्हणजे
4-5 दृष्टांत मी आपल्यासमोर सादर करणार आहे वाङ्मयाबद्दल. शेवटी संत वाङ्मय. नोकरीत कमवलं आणि बाटलीत गमावलं याला पामर असं म्हणतात, किंवा याला चार्वाक असं म्हणतात, किंवा युद्धात कमवलं आणि टेबलावर गमावलं याला नेता असं म्हणतात. राजकीय क्षेत्रामध्ये असं पाहायला मिळतं. 1971चं जे युद्ध आहे, या 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानबरोबर आपण 93,000 सैन्य जिवंत पकडलं होतं. आणि ते 93,000 सैन्य जिवंत पकडल्यानंतर त्याच्यानंतर परत काही आपल्या म्हणजे चर्चा झाल्या. त्या चर्चेनंतर वाटाघाटी झाल्या, आणि वाटाघाटी झाल्यानंतर तो करार झाला. त्या कराराला शिमला करार असं म्हणतात. तर शिमला करारामध्ये आपण ते सर्व सैन्य इंदिरा गांधीने, पाकिस्तानच्या राष्ट्रपतीने देवाणघेवाण करून ते सोडून दिलं. सोडल्यानंतर पाकिस्तानने मात्र तिकडं आनंद व्यक्त केला. त्यांनी काय म्हटलं, युद्धात गमावलं आणि टेबलावर कमावलं. म्हणजे पाकिस्तानी युद्धामध्ये गमावलं, पण टेबलावर त्यांनी कमावलं. पण आपल्या नेत्यांनी मात्र युद्धामध्ये कमावलं आणि टेबलावर गमावलं. असं घडतंय. कुठं कमावलं आणि कुठं गमावलं याच्या पुढे जाऊन आपण आता साधकांकडे येऊया. आता तीर्थभ्रमण करणारा कापडी, त्याला कापडी असं म्हणतो आपण. हे सगळं संत वाङ्मयात आलेलंच आहे. छंदे छंदे तीर्थाजासी, तीर्थ करावं किती करावे, त्याचं प्रमाण किती असावं, तीर्थयात्रेपेक्षा श्रवण किती महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी. पण कापडी कमावतो. कशात कमावतो? तीर्थात कमावतो आणि मावंद्यात गमावतो. बघा, तीर्थयात्रा तर केल्या, पण आल्यानंतर मावंद घातलं. मी तीर्थयात्रा केला, मी काशीला गेलो, मी गयेला गेलो, मी प्रयागाला गेलो, हो, आणि मावंद घातलं, सांगून टाकलं, सगळं गमावलं. तीर्थात कमावलं आणि मावंद्यात गमावलं. आता याज्ञिक तो मृत्यूलोकात कमवतो आणि स्वर्गात गमावतो. म्हणजे काय? हो, यज्ञात कमवलं आणि स्वर्गात गमावलं. यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या आहुत्या देऊन तिळ जाळलेले तांदूळ आणि कामक्रोध तैशीची खळ, तिळ जाळली, तांदूळ जाळले, पण कामक्रोध मात्र जाळले नाही. मग त्यांनी यज्ञामध्ये कमावलं, पण स्वर्गामध्ये अप्सरेसाठी, भोगांसाठी त्या ठिकाणी मग अमृत आहे, त्या ठिकाणी कामधेनूची खिल्लार आहेत, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भोग, म्हणजे मृत्यूलोकात त्या भोगापेक्षा श्रेष्ठ भोग आहे. तर त्यांनी यज्ञामध्ये कमवलं आणि स्वर्गामध्ये गमावलं असं म्हणता येईल. आता तपस्वी हा तपामध्ये कमवतो, हो, खूप काही कमवतो, पण शापात गमावतो. तपात कमवलं आणि शापात गमावलं. आता संतांचं कसं आहे? संतांचं म्हणजे जीवांसाठी कमवलं आणि जीवांसाठीच गमावलं. गमावलं म्हणजे समर्पण केलं, कष्टाने कमवलं, हो, आणि समाजासाठी समर्पण केलं. फक्त हे संतच करू शकतात. याज्ञिक नाही करू शकत, कुठला कापडी करू शकत नाही, कुठला आणि भोग संपादन करणारा करू शकत नाही. ते सगळे आपापल्या करतात. अगदी योगी जरी म्हटलं तरी तुकाराम महाराज म्हणतात, योगी म्हणजे काय? योगी म्हणजे आपल्या स्वतःसाठी योग साधना करून अंतर्मुख होऊन आनंदाने आपले सर्व काही आपण कमवलेलं आपण स्वतः भोगायचं, असं योगाचं ठरलेलं असतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आप तरे त्या की कौन बढाई, औरण को भलो नाम धराई. आपण स्वतः आणि कमवतो आणि आपण स्वतःच बघतो. अरे ही पृथ्वी पहा, काहे भूमी इतना भार राखे, दुबत धनु नाही दूध चाखे, बरसत मेघ फलत ही बिरखा, कवन काम उनवती राखा. आता हे चंद्र सूर्य प्रकाश देतात, स्वतः करता असतात का? गाय दूध देते, स्वतः करता असते का? ती दुसऱ्या करता देते. वृक्ष फळं देतात, स्वतः करता असतात का? दुसऱ्या करता असतात. पृथ्वी एवढा मोठा भार सहन करते, कुणा करता भार सहन करते? काहे भूमी इतना भार राखे, दुबत धनु नाही दूध चाखे, बरसत मेघ फलत ही बिरखा, कवन काम उनवती राखा. या सगळ्यांकडे जर आपण पाहिलं तर सगळा परोपकार, कहे तुका उपकार ही काज, आणि सब करैया रघुराज. अशा प्रकारे ते सर्व आणि जगासाठी निर्माण करतात. तसं संतांनी जगासाठीच कमवलं आणि जगासाठीच सर्व दिलं, स्वतः करता काही ठेवलं नाही. आणि म्हणून हे संत वाङ्मय पाहत असताना आपण त्याची उंची पाहताना हे काय आहे नेमकं, इथं रोकडे रोमांच उभे राहतात. कारण का? चारित्र्य संपन्न अशा संतांच्या कथा यामध्ये गायलेल्या आहे, अमर कथा. इथं अष्टसात्विक भावातून प्रेमाश्रूच्या द्वारा आणि अद्वयानंद सेवन करता येतो, अशा प्रकारचं संत वाङ्मय. भक्ती, ज्ञान, वैराग्याचा त्रिवेणी संगम ही ज्ञानगंगा संत वाङ्मयामध्ये आहे. अपरांतमती व्यासांच्या प्रमेय पराग आणि संपादन करून संत भ्रमरांनी आपल्याकरता हे निर्माण करून ठेवलेले आहेत. या ठिकाणी 16 कळा विकसित करण्याचा जो योगी खटाटोप करतो, त्या योग्यांच्या पलीकडे जाऊन 17वी कळा ती आपल्याला प्राप्त करून दिली. तुकाराम महाराज म्हणतात ना की ओळली 17 गा तिने पुरविली इच्छा. संत वाङ्मय म्हणजे 17वी जीवन कळा आहे. खरं म्हणजे हेच आपण संत वाङ्मयात पाहायला पाहिजे की त्यांचा जो खेळ आहे, उद्या आपण ते घेणार आहे.
12ही 16 घडियांचा मेळा आणि 17वा बसवंत खेळिया रे. आपण हे अभंग म्हणताना नाचतो, गातो, ताल धरतो, पण खरं म्हणजे हा त्यांचा खेळ नाही, ही त्यांची कुस्ती आहे. त्यांचं ते रणांगण आहे. काम क्रोधांना हो जिंकण्याकरता त्यांनी ते रणांगण निर्माण केले. त्या रणांगणात त्यांनी हरवण्याकरता त्यांना खेळाला, यांच्या खेळाला आपण खेळ नाहीच म्हणायला पाहिजे. सविस्तर विचार आपण उद्या पाहूया. तर 16 कळा विकसित करणाऱ्या योग्यांच्या पेक्षा 17वी जीवनकळा अशा प्रकारचं संत वाङ्मय आपल्याला हो योग्याला जे प्राप्त होतं ते संतांनी संत वाङ्मयातून आपल्याला प्राप्त करून दिलं. अशा प्रकारचं हे संत वाङ्मय अशा नजरेने आपण पाहायला पाहिजे. किंवा हो या संत वाङ्मयामध्ये निवृत्तीपरायण शुकाचार्यांना शृंगार रसाचा भाट बनवणाऱ्या रासलीला या ठिकाणी. वास्तविक पाहता शुकाचार्य कोण होते? शुकाचार्य योगी होते. पण एका योग्याने, एका निष्काम योग्याने कामावर ज्याने विजय मिळवला अशा काय विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले ते विषयोची वाणिता झाली भाट तयाची. माऊली म्हणतात विषयाला जिंकून जन्माला आलेले शुकाचार्य ज्यावेळेला रासक्रीडेमध्ये भगवान कृष्णाच्या लीला वर्णन करतात. कुठं विषयाला जिंकून जन्माला आलेले शुकाचार्य आणि कुठं रासलीला. वास्तविक पाहता रासलीला म्हणजे एकांत आहे, स्त्रिया आहे, तारुण्य आहे. तिथं स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतर काम वासना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. पण भगवंतांनी कामालाही आव्हान केलं होतं, भगवंतांनी काळाला पण आव्हान केलं होतं. आणि काळाला आव्हान करून, कामाला आव्हान करून गोपींच्या बरोबर निष्काम अशा प्रकारची रासक्रीडा केली. स्वतःही निष्काम झाले, गोपींना पण निष्काम बनवलं. आणि उच्च प्रतीच्या रासलीला म्हणजे ज्या रासलीला भगवान कृष्ण परमात्म्याच्या आणि गोपींच्या झालेल्या आहे त्या वर्णन करण्याचा शुकाचार्यांना सुद्धा मोह व्हावा आणि शुकाचार्याने वर्णन करून त्या आपल्याला भागवतामध्ये देऊन टाकल्या. आणि म्हणून आम्ही कधी कधी असं म्हणतो की रासलीला हा इतका गंभीर विषय आहे की हा विषय सांगता सांगता बऱ्याच कीर्तनकारांचं, अर्थात कीर्तनकार म्हटल्यापेक्षा बऱ्याच भागवताचार्यांचं, ध्यानात ठेवा कीर्तनकार भागवताचार्यामध्ये मी जरा फरक समजतो. केवळ भागवताचार्य भागवताचा अभ्यास करून रासलीला सांगता सांगता जर तो असं श्रोत्यांना म्हणू लागला, स्त्रियांना म्हणू लागला की मीच कृष्ण आहे आणि तुम्ही गोपी आहेत, तर मला वाटतं तो भरकटला असं म्हणायला पाहिजे. पण वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी रासलीला सांगत असताना तुकाराम महाराजांचा गाथ्याचा विचार केला आणि मग हळुवारपणे त्या निष्काम रासलीला कसे आहेत हा सांगायचा प्रयत्न केला. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनी एक वेगळ्या नजरेने रासलीलेकडे बघायला पाहिजे. तर अशा प्रकारे शुकाचार्यांना सुद्धा रासलीलेचा भाट बनवणाऱ्या गोपी आपल्या वाङ्मयामध्ये आहे हा विचार आपण केला पाहिजे. याला म्हणतात संत वाङ्मयाची उंची. आणि अशा उंचीवरून निर्माण झालेलं संत वाङ्मय आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला हे संत वाङ्मय आपण जगासमोर कसं मांडावं हा विचार आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. तर हे संत वाङ्मय निर्माण झालं, एक सुंदर अशा प्रकारची प्रतिसृष्टी निर्माण झाली, हे धर्मकीर्तन निर्माण झालं. ज्ञानोबाच्या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये 9033 वय असलेल्या तुकाराम महाराजांचा 4500 अभंगाचा गाथा ही प्रचंड अशा प्रकारची आणि कालानुरूप निर्माण केलेली ही एक प्रतिसृष्टी आहे की यवनांच्या आक्रमणाला स्थिर करणारी, यवनांच्या आक्रमणापासून समाजाला आपल्या धर्मापासून विचलित न होऊ देणारी एक प्रतिकार शक्ती निर्माण केली असं म्हटलं तर खऱ्या अर्थाने संत वाङ्मयाला आपण जाणलं, अभ्यास केला असा त्याचा अर्थ होऊ शकतो. बघा, काल राहिलेला अपूर्ण विषय मी पूर्ण करतो आणि हा विषय आज संपवतो. बघा, आपल्या देशावर, भारत देशावर आतापर्यंत केवळ लुटण्याकरता जी आक्रमणं झाली, बघा मी नेहमी संप्रदाय आणि धर्म एकत्र करून सांगण्याचा प्रयत्न करतो. तो माझा हा एक नम्र प्रयत्न असतो. लोकांना असं वाटतं संप्रदायामध्ये धर्म हा विषय नको यायला, पण तसं नाही आहे. संत महात्म्यांनी मुख्य धर्म डोळ्यासमोर ठेवलेला आहे. धर्माचे पाळन करणे, पाखंड खंडन, त्यातूनच वारकरी संप्रदाय तयार झाला, त्यातूनच ही प्रतिकार शक्ती निर्माण झाली. त्यामुळे हे पाहत असताना आक्रमणं, त्यांची तीव्रता आणि संतांनी निर्माण केलेली प्रतिकारसृष्टी याचा समन्वय घातला पाहिजे. तर 1001ला गजनीचं आक्रमण झालं, 1192ला महम्मद घौरीचं आक्रमण झालं, 1296ला अल्लाउद्दीन त्याने आक्रमण केलं देवगिरीवर. त्यानेच पुढं 1303मध्ये मेवाडावर आक्रमण केलं. आपल्याला माहिती आहे रतनसिंग मारला गेला. राणी पद्मिनीचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे की जिने 300 स्त्रियांबरोबर घेऊन त्या अल्लाउद्दीनच्या पिपासुवृत्ती करता आणि स्वतःचं जीवन पातिव्रत्यशील संरक्षण करण्याकरता जोहार केला, अग्नीमध्ये उडी टाकली. आपल्याला हे सगळं माहिती आहे.
1528 साली बाबरने आक्रमण केलं. 1576ला अकबर या भारतावर चालून आला. 1618ला औरंगजेब त्यांनी 1761ला आणि अब्दाली आला. संक्रांत ते पानिपत जमलं तर उद्या थोडं सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करील. आणि 1857पर्यंत इंग्रज होते. म्हणजे 1857पासून पुढे इंग्रज आले. म्हणजे 700-750 वर्ष आपल्यावर इतरांनी राज्य केलेलं आहे. धर्माची खूप मोठी हानी झालेली आहे आणि या धर्माच्या हानीपासून आपलं सर्व भारत सुरक्षित करण्याकरता संतांनी संतवाङ्मय निर्माण केलेलं आहे. अशा नजरेने संतवाङ्मयाकडे आपण पाहावं हे सांगण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आजही हा विषय पूर्ण करत असताना पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदायातल्या अभ्यासू श्रोत्यांना, जिज्ञासू श्रोत्यांना, मुमुक्षूंना मी विनंती करतो की आज हा जो तिसरा भाग मी आपल्या चरणी समर्पण करत आहेत, हरिभक्तपरायण म्हणजे कोष्टी महाराज प्रयत्न करून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, तर हे सविस्तर आपल्या मित्रांना आपल्या ग्रुपवर टाकावा ही मी आपल्याला विनंती करतो आणि हा तिसरा भाग या ठिकाणी समाप्त करतो. जय हरी. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.